समुद्रामध्ये सुटलेल्या प्रचंड वादळामध्ये एका जहाजाला जलसमाधी मिळाली। जहाजावरील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। केवळ एक तरुण त्याला मिळालेल्या लाईफ बोटच्या साहाय्याने आपले प्राण वाचवू शकला। त्या लाईफ बोटमध्ये काही जीवनावश्यक गोष्टी होत्या, जसे की लाईफ जॅकेट, तात्पुरता तंबू उभारण्याचे सामान आणि 5 ते 6 दिवस पुरेल एवढे अन्न। त्या लाईफ बोटच्या मदतीने तो पुढचे 2 दिवस किनारा शोधण्याचा प्रयत्न करत होता। 2 दिवसानंतर तो एका बेटावरती जाऊन पोहोचला। ते एक निर्जन निर्मनुष्य बेट होतं। चहूबाजूला घनदाट झाडी होती। बेटावरती उतरताच त्याने आपले प्राण वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले। त्यानंतर त्याने देवाला प्रार्थना केली की देवा, लवकरात लवकर माझ्या मदतीला इथे कोणाला तरी पाठव आणि माझी इथून सुखरूप सुटका कर। त्या ठिकाणी त्यानं तंबू ठोकला। तो रोज दिवसभर देवाची प्रार्थना करायचा, मदतीची वाट पाहायचा। संध्याकाळी थंडीपासून बचाव करण्यासाठी लाकडं जमा करून शेकोटी पेटवायचा। त्या शेकोटीची ऊब घ्यायचा आणि मग रात्री तंबूमध्ये जाऊन झोपायचा। असे 4-5 दिवस गेले। तो अगदी कंटाळून गेला होता। एके दिवशी संध्याकाळी शेकोटी पेटवून ऊब घेत असताना त्याचा डोळा लागला। इकडे शेकोटीची धग तंबूला लागली। जेव्हा त्याला सकाळी जाग आली तेव्हा तो तंबू आगीमध्ये जळून पूर्णपणे भस्मसात झाला होता। त्याला आता देवाचा प्रचंड राग आला। तो नशिबाला दोष देऊ लागला, देवाशी भांडू लागला। मी मदत मिळावी म्हणून रोज तुझी प्रार्थना करतो, पण मदत तर दूरच राहिली। तू माझ्या अडचणीत जास्त वाढवून ठेवल्यास। थोड्या वेळाने त्या बेटापाशी एक जहाज येते। त्या जहाजातून उतरून एक माणूस त्याच्याकडे येतो। त्या युवकाचा आनंद तर गगनात मावेनासा होतो। तो त्या माणसाला विचारतो की तुम्ही इथपर्यंत कसे काय आलात? त्यावरती तो माणूस सांगू लागतो, पहाटेच्या वेळी आमचे जहाज इथून काही किलोमीटर्स अंतरावरनं जात होते आणि त्याच वेळी आम्हाला इथं आग आणि धूर दिसला। आम्हाला लक्षात आले की कोणीतरी या निर्जन बेटावर अडकलं आहे आणि आम्हाला सिग्नल देत आहे आणि म्हणूनच आम्ही वाचवायला आलो। थोड्या वेळापूर्वी देवाला दोष देणारा तो युवक आता देवाचे आभार मानू लागला। आपल्याही आयुष्यात कित्येकदा असंच घडतं। कधी कधी काही गोष्टी आपल्याला हव्या तशा आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि मग आपण देवाला, नशिबाला दोष देत बसतो। पण घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतेच। हे लक्षात घेऊन आपण जर आपल्या मनातील आशा जिवंत ठेवली तर कोणत्याही कठीण परिस्थितीतून देखील बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडतो।